नमस्कार, राम राम मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आज आहे महाशिवरात्री. तर पहिल्यांदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी तर सकाळी जाऊनच आलोय महादेवाच्या मंदिरात, पण आता आपल्या मित्राचा फोन आला की महादेवाच्या मंदिरात जायचंय म्हणून. तर आता आपण कात्रजमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, तिथं तो आपल्याला घेऊन जाणार आहे, तिकडे जाणार आहे. चला तुम्हाला दाखवतो ते पण मंदिर. कृष्ण कुठे गेला? हाय कृष्णा, ये देखो कैसी तैयार होके बैठी. पीयूष उठ की काय म्हणतो? चल की आता. रात्री कॉल केला, कॉल उचलला नाही तुला. फोनच आला नाही मला, फोनच आला नाही. फिरायला जायचं म्हणल्यावरती पेट्रोल तर टाकलंच पाहिजे. मस्त आता पेट्रोल टाकून झाले. इकडे 3 जण उभे आहेत, इकडे 4थी गाडी पेट्रोल टाकायला थांबले. तर फायनली आपण पोहोचले इथं चित्रगुप्त शिव मंदिरावरती, डोंगरावरती मंदिर आहे. खूप ऊन आहे, खूप ऊन लागते. जे मेकअप करून आले त्यांचं मेकअप उतरले, बघू शकता इकडे. तो आलो पण काय लाईन लई मोठी तिकडे, पाठीमागपर्यंत पूर्ण मोठी लाईन. तिकडे कडन जाऊया आपण आतमध्ये एका बाजूला. मंदिरात आलो, इथं लय शिवभक्त आहेत, लाईनच नाही. तिकडं पाठीमागं फुल जोरात भजन चालू आहे. मंदिराच्या प्रांगणामध्ये डाव्या बाजूला भजन सेवा सुरू आहे. तरी लाईन पूर्ण करा. सगळ्यांना लाईनीत काढते. दर्शन तर झाले आता आपलं. आता बाहेर जाऊ आपण, बाकीच्यांना हुडकू कुठं आहेत का. गर्दी तेवढी लई मोठी आहे. मंदिरात पूर्ण कंबाला असे काही का हात लावले. पाणी आहे का? पियुष सर पाणी आहे का तुमच्या जार मध्ये? पाणी आहे का पियुष सर? एवढं सर हो का पाणी आहे का? एवढ्या पाण्यानं काय व्हायला तू काय आता काय फिल्म काका पाणी घे. नळाला लागली, नळाला लागलं पाणी, पण या नळाला पाणी नाही, संपलं नाही पाणी. काका पाणी काका किती पण गर्दी असते, महाशिवरात्रीला यायलाच लागतं इकडं. रस प्यायला. अरे काय विषय कुणाला काय खोबरा पार्सल द्यायचे का? आता पहिलं कुणाला द्यायचे? पण काढायचं.